नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होती आहे माझ्या सकाळच्या मॉर्निंग रुटीनपासून बिफोर माय ऑफिस. तर सकाळी सकाळी उठल्यानंतर मी आधी अगोदर माझ्या दरवाजा खिडक्या उघडून घेत असते आणि त्याच्यामध्ये पडदे सरकून मी माझ्या झाडांना भेटत असते. किती छान! मी आधी खाली जिथे राहायचे ना, तिथे आधी ऊनच येत नव्हतं आणि आता इथे वरती ऊन येत असल्यामुळे माझी झाडं खूप छान वाढत आहेत. हे तुळशीचं रोपटंसुद्धा मी आत्ताच नवीन लावलं आहे. त्यानंतर पटकन मी माझा बेड आवरून घेतला आणि हो, हे माझे माऊ, कुक्की, पुक्की हे सगळे सॉफ्ट टॉईज यांना मी सगळ्यांना काही ना काही नावं दिलेली आहेत. त्यानंतर बेड आवरून घेतल्यानंतर मी सकाळची सगळी झाडलोट करून घेतली आणि त्यानंतर म्हटलं की आता गरम पाणी पिऊयात. म्हणून मी आधी गरम पाणी पिऊन घेतलं. त्यामध्ये मी थोडंसं लिंबू आणि त्याच्यासोबतच चिया सीड्स मी टाकून घेत असते. हे वेट लूजसाठी आणि मेटाबॉलिझमसाठी खूप छान असतं. मग सकाळी कोमट पाण्यासोबत हे घेतल्यानंतर दिवसभर पोट अगदी छान राहतं आणि हे आपल्या हेल्थसाठी किंवा वेट लूजसाठी सुद्धा अनेक जण वापरत असतात. त्यामुळे मी सकाळी सकाळी आधी हे ड्रिंक घेत असते आणि त्यानंतरच माझ्या पुढच्या कामांना चालू करत असते. तर आता मला करायचा होता ऑफिसचा डब्बा. त्याच्यासाठी मी अगोदर आधी कांद्याची पात अगोदरच चिरून ठेवली होती. मग ती पटकन मी धुवून घेतली आणि सोबतच इथे मी माझ्या बाकीच्या कामांनाही तयारी केली. पीठ मळून ठेवलं होतं मी त्याचबरोबर आणि त्याच्यानंतर एकीकडे कांद्याची पात आणि दुसरीकडे आपला डेलीचा प्रोटीन इनटेक पूर्ण होण्यासाठी मी ज्या वारी आपण नॉनव्हेज खाऊ शकतो अशा वारी मी अंडी उकडत असते सकाळी. त्यामुळे मी एका ठिकाणी 3 अंडी उकडायला ठेवली आणि दुसऱ्या ठिकाणी माझी कांद्याची पात टाकायला चालू केली. मग त्यामध्येच मला समजलं की आता माझं तेलाच्या ज्या बॉटल आहेत, ज्या मी घेतल्या आहेत काचेच्या बॉटल, तुम्हाला हव्या असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा की मी त्या कुठून घेतल्या. आणि त्या बॉटलमधलं तेल संपत आलं आहे म्हणून मी म्हटलं की आता संध्याकाळी परत तोच कंटाळा येतो. मग सकाळी सकाळी तरी फ्रेश जरा एनर्जी असते, मग त्यामध्ये आपली भरपूर कामे होतात. म्हणून मी जास्त कामं ही सकाळी ऑफिसला जाण्याच्या अगोदरच पूर्ण करते, कारण संध्याकाळी मला आल्यानंतर फार जास्त कंटाळा येतो. म्हणून मी चपातीला तेल लावण्याच्या भांड्यात उरलेलं सगळं तेल काढून घेतलं आणि नंतर 1 लिटरची पूर्ण बॉटल त्या तेलाची बॉटलमध्ये फिलअप करून घेतला आणि सोबतच इकडे माझं तेल गरम झालं होतं. मग जिरे मोहरी टाकून दिली आणि त्याच्यासोबतच कांद्याची पात टाकली. त्याच्यामध्ये सोबत मी फक्त हळद आणि तिखट टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडीशी मुगाची डाळ टाकली. अनेक जण यामध्ये शेंगदाण्याच्या कुटाचाही वापर करतात, पण मला अशीच मूग डाळ घातलेली कांद्याची पात खूप जास्त आवडते. आणि त्यानंतर मी गरमागरम चपात्या करून घेतल्या. इथे माझी भाजी तयार झाली होती आणि सोबत चपातीही झाली होती. तो क्लिप शूट करायला मी जरा विसरलेच आणि इथे मी होत होते माझ्या ऑफिससाठी रेडी. सो बाय बाय.